भागाच्या पोटी जन्म घ्यायला काळीच पण भागाचेच लागते. अरे भागाच्या पोटी जन्म घ्यायला काळीच पण भागाचेच लागते. म्हणून तर शंभूराजे तुमच्या चरणावर मान आमची सदैव झुकते, मान आमची सदैव झुकते. नमस्कार. येथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी विराज पवार. आज मी आपणास एक अशा महान व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांचा इतिहास वाचताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर साक्षात एक आकाशापेक्षाही भली मोठी प्रतिमा उभी राहते. त्यांचा इतिहास वाचताना अंगावर काटा येतो. त्यांचा पराक्रम पाहून भीमा इंद्रायणीही काही बदल्या आणि त्यांच्या टरकाळीने दिल्लीचे तख्तही हादरत होते. आणि त्यांचे नाव ऐकताच भल्यांना घाम फुटायचा. असे ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रणमर्द, महापराक्रमी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा छावा, आई सईबाई आणि जिजाऊंच्या काळजाचा तुकडा, महाराणी येसूबाई यांच्या कपाळी शोभणारे तेजस्वी कुंकू, ज्याला आपल्या ओंजळीत घेताना मृत्यू सुद्धा हळहळला असेल. प्रत्यक्ष यमधर्माचे हे डोळे पाणावले असतील. आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवनदान देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे म्हणजेच शंभूराजे भोसले. कोण होते हे शंभूराजा? 14 मे 1657 रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभूराजा. वयाच्या दुसऱ्या वर्षी आई विना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभूराजा. वयाच्या 8व्या वर्षी 4000ची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभूराजा. वयाच्या 9व्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभूराजा. वयाच्या 14व्या वर्षी महान बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजा. वयाच्या 15व्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील 3 महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभूराजा. वयाच्या 18व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभूराजा. वयाच्या 19व्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभूराजा. वयाच्या 23व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि मोगल या 5 सत्ताधाऱ्यांशी लढणारा म्हणजे शंभूराजा. वयाच्या 32व्या वर्षी छत्रपती शिवरायांचे स्वप्न म्हणजे स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शूरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभूराजा. शूरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभूराजा. अंगावर काटा येतो केवढी कठीण साधना. औरंग्याचा पोलादी पिंजरा तोडून महाराज राजगडावर परतले तेव्हा 9 वर्षांच्या कोवळ्या शंभू राजांना त्यांनी उत्तरेतच ठेवले आणि शत्रूला हुल देण्यासाठी अफवा उठवली की शंभूराजे गेले. एवढ्यावरच थांबले नाहीत तर राजगडावर त्या लेकराचे दिवस सुद्धा घातले. काय झालं असेल एका पिताच्या काळजाचं जेव्हा जिवंत असलेल्या आपल्या गोजीरवाण्या बाळाच्या पिंडीला कावळा शिवताना महाराज बघत असते. जणू महाराजांना आधीच कळले होते की या माझ्या रुद्र प्रतापी शंभू राजांच्या नशिबात त्याच्या बलिदानानंतर हे कुठलेच विधी नाहीत. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या 8-9 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली आणि महत्त्वाचे म्हणजे 120 युद्धांपैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. परंतु आपल्याच लोकांच्या पुतळीमुळे आपल्या संभाजी राजांना संगमेश्वर येथे कैद करण्यात आले आणि नंतर 11 मार्च 1689 रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील पुळापूर येथे आपल्या संभाजी राजांचा छळ करून हत्या करण्यात आली. राजे तुमच्या सावलीने सूर्य झाकला असता, राजे तुमच्या सावलीने सूर्य झाकला असता, पाहून पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता, मुजऱ्याला चंद्रही वाकला असता. शंभूराजे माती तुळापूरची झाली पावन तुमच्या रक्ताने, ते साखर दंडही झालेत धन्य तुमच्या स्पर्शाने. पाहुणे शौर्य तुमचे मृत्यूही
बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती संभाजींच्या बलिदानाची. ही प्रेरणा होती संभाजी महाराजांच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची, धर्मनिष्ठेची, की मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही, पण शरण जाणार नाही.